सोडा, मला सोडा देवी. ओम भीम तुळजा भवानी भयहरिण्य नमः सर्व भयम हर हर अंबे मम चित्ते धैर्य कुरु कुरु स्वाहा. ओम भीम तुळजा भवानी भयहरिण्य नमः सर्व भयम हर हर अंबे मम चित्ते धैर्य कुरु कुरु स्वाहा. हे काय होतंय? नाही, हा मंत्र माझ्या शक्तीचा नाश करतोय. नाही, मला हे सहन होत नाहीये. नाही. ओम भीम तुळजा भवानी भयहरिण्य नमः सर्व भयम हर हर अंबे मम चित्ते धैर्य कुरु कुरु स्वाहा. ओम भीम तुळजा भवानी भयहरिण्य नमः सर्व भयम हर हर अंबे मम चित्ते धैर्य कुरु कुरु स्वाहा. ओम भीम तुळजा भवानी भयहरिण्य नमः सर्व भयम हर हर अंबे मम चित्ते धैर्य कुरु कुरु स्वाहा. ये आज मी तुझ्यापासून पळणार नाही. आता मी कुणाला बी घाबरणार नाही, कारण आई तुळजा भवानी माझ्या पाठीशी उभी आहे. हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. त्याने भयावर विजय कसा मिळवला? नाही, 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 नाही. श्रद्धेनं आज श्रद्धेनं पुन्हा भयावर विजय मिळवला. आई तुळजा भवानीचा उदो उदो. बाळा, किती सोसलंस रे. हाय अगं, समद काही बदललंय. माझ्या मनातली भीती ती संपली. तुळजाईनं माझ्या मनात भीती नाही, विश्वास पेरलाय आणि भक्ती जागवली. तिथून घराकडे येत होतो, पण एकदा बी मागवून बघावंसं वाटलं नाही. एकदा बी छाती दडपली नाही. आज समजलं की तुळजाईला उगाच भयतारेंनी म्हणत नाही. तुळजाईनं मला माझ्याच भीतीच्या विहिरीतून बाहेर काढले. मी आज तुळजाईवर संशय घेतला. देवी तुळजाई, मी तुझ्यावर संशय घेतला. माफ कर ग. हवं सासूबाई, डोळा पुसा बरं. हवं तुळजाई तुमच्यावर नाही चिडणार. तुम्ही जे काय बोलला तर एक भक्त म्हणून नाही, तर एक आई म्हणून बोलला. जर काय एखाद्या आईचं लेकरू संकटात असेल तर मग तिच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? आणि एक सांगू, आईचं मन तुळजाईपेक्षा जास्त कुणालाच नाही समजणार. रडू नका. काय बा, तू फक्त भीतीवर विजय मिळवला नाहीस, आमच्या बी डोळ्यात धाडस भरलं. समद काही तुळजाईनं केलं, म्या फक्त तिचा हात धरला. काही तुळजाई, आज पथूर म्या फक्त भीतीच्या छायेत जगत आलोय, पण आजपासून फक्त तुझ्या छायेखाली जगणार. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो.
चिंतामणी पाषाण, शेवटी सापडलास. आजवर ह्या पाषाणाला कोणताही असुर स्पर्शही करू शकलेला नाही. पण मी असुर नाही, मी मनुष्य आहे. मी ह्या पाषाणाला स्पर्शही करणार आणि ह्याला माझ्यासोबत घेऊनही जाणार. थांब. मला वाटलंच होतं तू नक्कीच इथे कुठलं तरी कारस्थान करण्यासाठी आली आहेस. कोण आहेस तू आणि कशासाठी या गावात आली आहेस? मी असुरिका. महिषासुराने स्वतः मला घडवलंय हा चिंतामणी पाषाण घेऊन जाण्यासाठी. आणि माझ्या भावाची आज्ञा मी कधीच मोडत नाही. मी जे काम हाती घेते ते पूर्ण केल्याशिवाय कधीच मागे फिरत नाही. आता हा दगड मी घेऊन जाणार. तुला महिषासुराने घडवलं असेल, परंतु या गावाचं संरक्षण करण्यासाठी स्वतः आई तुळजाभवानीने मला तयार केलंय. आज पाहूया तुझी ताकद मोठी की माझ्या देवींची कृपा. बघूया. हेच सामर्थ्य आहे का तुझं? तुझ्याकडून ह्या पाषाणाचं रक्षण होणार? युद्ध अजून संपलेलं नाहीये. तुझा डाव संपला. मला तुला मारायचं नाहीये. मला देवींनी आदेश दिलाय की तुला सुखरूप महालात परत घेऊन यायचं. त्यामुळे निमूटपणे आता माझ्या सोबत चल. तू आज मला घेऊन जाशील. माझ्या भावाला महिषासुराला जर हे कळालं ना तर तो तुमच्या तुळजापुरावर प्रचंड सैन्य पाठवेल. त्या दिवशी तू काय, तुझी तुळजा सुद्धा मला रोखू शकणार नाही. तेव्हा बघ. आत्ता मात्र तुला माझ्या बरोबर निघावं लागेल. चल. असुरिका, कोण आहे? कोण आहे? समोर या. कोण आहे? कोण आहे? समोर या. आता इथे आम्ही दोघीच होतो, मग वार कुणी केला? प्रणाम आदिशक्ती. तुळजा, तुझं अभिनंदन. तू 2 विकारांवर विजय मिळवलास. त्यांचा प्रसार भूलोकावर होऊ दिला नाहीस. श्रद्धेचा दिवा अजून तेजस्वी केलास. आदिशक्ती,
हे यश अजून अपूर्ण आहे. 2 विकारांचा पराभव झाला, परंतु अजून 2 विकार अंधारात दबा धरून बसले. त्यांचा प्रहार अधिक भयंकर असू शकतो. तरीही आज आपण चातुर्मासाच्या आणखी जवळ आलो आहोत. तू भयतारिणी रूपाने भक्तांच्या मार्गावरील एक मोठा अडथळा दूर केलास. परंतु आम्हाला एक गोष्ट सतत अस्वस्थ करत आहे. हे जे काही घडतंय ह्या साऱ्या शक्ती सामान्य नाही, अमानवीय आहेत. यामागे एखादी विलक्षण शक्ती कार्यरत आहे याची जाणीव आम्हाला क्षणोक्षण होत आहे. परंतु ती कोण आहे आदिशक्ती? तुळजा, या विश्वाची निर्मिती आम्ही केली. या विश्वात अशा असंख्य शक्तींची स्थित्यंतरे सतत घडत असतात. विशेषतः पाताळात काही अशुभ शक्ती अशा जन्म घेतात की काही काळ त्यांच्यावर गूढतेचा पडदा असतो. नियतीने तो पडदा दूर करण्याची वेळ येईपर्यंत त्यांचा ठाव आम्हाला सुद्धा लागत नाही. तुम्ही आदिशक्ती आहात, तुम्हाला ठाऊक नाही असं कसं होऊ शकतं? ठाऊक नाही असं आम्ही म्हणालो नाही तुळजा, परंतु प्रत्येक सत्य प्रकट होण्याची एक वेळ असते. नियती काही रहस्यांवर पडदा टाकते, कारण योग्य क्षण येण्यापूर्वी उलगडलेलं सत्य कधी कधी धर्माच्या प्रवाहालाच बदलून टाकतं. म्हणजे तुम्हाला त्या शक्तीची ओळख आहे आणि तुम्ही ती आमच्यापासून लपवत आहात? नाही, कदाचित यावेळी त्या शक्तीचा शोध आपण दोघींनी मिळून घ्यायचा, कारण काही प्रश्नांची उत्तरं शोधताना मिळतात, सांगितली जात नाही. चातुर्मास हा केवळ एक उत्सव नाही, तो श्रद्धा, संयम आणि भक्ती ह्यांचा महायज्ञ आहे. त्यात विघ्न आणण्याचं धाडस एखादी सामान्य दुष्ट शक्ती करू शकत नाही. म्हणून ही शक्ती कोण आहे, तिचा हेतू काय आणि ती कोणाच्या आदेशाने कार्य करत आहे हे आपण शोधून काढलंच पाहिजे. परंतु हे करताना तुझ्या मुख्य कार्यापासून तुझं लक्ष विचलित होता कामा नये. भक्तांची रक्षा हाच तुझा प्रथम धर्म आहे. आमच्या कर्तव्यात क्षणभराचाही विलंब होऊ देणार नाही. भक्तांचं रक्षणही करू आणि या अंधारामागे लपलेल्या त्या शक्तीलाही शोधून काढू. ती कितीही गूढ असो, कितीही सामर्थ्यवान असो, आम्ही तिच्याजवळ पोहोचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सम्राज्ञी, काय झालं? सम्राज्ञी, अशा गप्प का आहात? असुर नरेश, असुरिकाची काही वार्ता आली आहे? काय झालं? तिने चिंतामणी दगड आणला की नाही? सांगा सम्राज्ञी, ती यशस्वी होऊन परत आली आहे ना? शुंभा! असुरिका असुरिका काय काय म्हणाली असुरिका? असुरिकाला तुळजाने नाही नाही नाही, हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. असुरिकाने आम्हाला वचन दिलं होतं, ती यशस्वी होऊन परत येईल, आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. नाही, असुर नरेश, आम्हाला क्षमा करा. असुरिका हरू शकत नाही. असुरिका आमची बहीण आहे, आम्ही तिला घडवलंय, तिला काही होऊ शकत नाही. ती परत येणार. हे अशक्य आहे, हे अशक्य आहे.
मी इथं भुजंग रायबाप भयातून मुक्त झाला. काय? हे कधी झालं? जेव्हा तू निवांत झोपला होतास. तुझ्याकडून एक साधं कामही नीट होत नाही. वारंवार अपयश, वारंवार सबबी. आता माझा संयम संपत चाललाय. देवी, देवी मला सोडा, मला सोडा देवी. देवी, जो स्वतःचं कार्य पूर्ण करू शकत नाही त्याला जगण्याचाही अधिकार नाही. देवी, देवी क्षमा करा मला. मी यावेळी चुकणार नाही. एक संधी द्या देवी. देवी, मी आता चुकणार नाही. या वेळीचा डाव मी जिंकणार. काय आहे तुझ्या डोक्यात? देवी, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायला फक्त एक डाव पुरेसा आहे. आणि आपल्याकडे तर 4 भाऊ म्हणजे 4 डाव आहेत. त्यातलं 2 जरी निकामी झालं असलं तरी अजून 2 डाव शिल्लक आहेत. त्यातला सदानंद, त्याच्यावर लय दिवस झालं माझा डोळा आहे. देवी, त्याचं नाव जरी सदानंद असलं ना तरी त्याच्या मनात चिंतेचं घर कायम आहे. आणि ही चिंता त्याचा अंतही करणार आहे. चिंता हा इकार म्या त्याच्या मनात इतका वाढवेल की त्याला चिंता केला बिगर जागताच येणार नाही. चिंता हाच त्याचा श्वास होईल आणि ही चिंता त्याचा अंत करेल. भुजंगा, ही तुझी शेवटची संधी. यावेळी तू अपयशी ठरलास तर तुझी शिक्षा काय असेल ह्याची कल्पना तुलाही नसेल. देवी, तुझ्या प्रत्येक चुकीची, प्रत्येक अपयशाची किंमत तुला तुझ्या एक एक श्वासाने चुकवावी लागेल. हे लक्षात ठेव. नाही, या येळी चूक होणार नाही. आणि या येळेला त्या तुळजाला बी म्या जिंकू देणार नाही. भुजंग आहे म्या, भुजंग. एकदा का हा भुजंग टसला का समोरचा तिथंच कापला. सुरेखा, उठ बाळा, उठ. हा पोरखेळ पुरे झाला. उठ आता. असुरिका, तुळजा, असुरधरेश, थांबा, थांबा. कोणीही माझ्या समीप येणार नाही. सावध स्वतःला महिषा. हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये अशी हानी होतीच रे. किती किती हानी सहन करायची दैत्यगुरु. प्रत्येक वेळी केवळ असुर प्राण गमावतायत दैत्यगुरु. आज माझी असुरिका, उद्या आणखी कोणी. आणि दैत्यगुरु, युद्धभूमीवर किती असुरांचे बळी जातील हे कोण सांगू शकेल. हे देव हे अमृत प्राशन करून अमर झाले आहेत आणि असुर आपले प्राण गमावत आहेत.
हे कुठवर सहन करायचं दैत्य गुरु? तुझ्या मनात काय आहे महिषासुरा? मला उत्तर शोधायचं आहे दैत्य गुरु. मला यावरचं उत्तर हवंय. असुरिका, ऐकतेस ना? तू मला सतत म्हणायचेस, बंधुराज, मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. आज मी तुला वचन देतो असुरिका. मी मृत्यूला तुझ्यावर विजय प्राप्त करू देणार नाही. हिच्या देहाला कोणीही स्पर्श करणार नाही. हिचा देह इथे सुरक्षित राखला जाईल. ही माझी आज्ञा आहे. तुझा मृत्यू वृथा जाणार नाही, व्यर्थ जाणार नाही. तुझं आयुष्यही संपलेलं नाही. मृत्यूने या क्षणी तुला माझ्यापासून हिरावून घेतला असेल, पण मी मृत्यूशी लढेन. नियतीशी लढावं लागलं तर मी नियतीला हरवेन. हे वचन आहे तुला, या असुर नरेश महिषासुराचं. आणि तुझे प्राण मी परत मिळवेन. असुरिका, जिने असुरिकाचा जीव घेतलाय ती व्यक्ती कोण होती पद्मा? देवी, मला खरंच कल्पना नाहीये. मी चारही बाजूंनी शोध घेतला देवी, परंतु तिथे कुणाचाही मागमूस देखील नव्हता. एक गोष्ट मात्र खूपच विचित्र आहे देवी. काय? असुरिकेच्या पोटात जो खंजीर खुपसला होता तो आपल्याच महालातला होता. काय? हे कसं शक्य? आम्हाला सांग, रात्री तुझ्या बरोबर पहाऱ्यावर कोण कोण होतं? छोटी तुकडी होती देवी. मी, माझ्यासोबत महालातल्या काही सेविका आणि इतर कुणाला तरी याबद्दल ठाऊक सुद्धा नव्हतं. मग हे घडलं तरी कसं? देवी, तिच्याशी बोलण्यातून मला एक गोष्ट मात्र समजली. ती स्वतःला महिषासुराची बहीण सांगत होती. याचा अर्थ ह्याचा अर्थ महिषासुरानेच तिला इथे पाठवले. परंतु कशासाठी? महालात आल्यानंतर ती सतत आमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग अचानक महालातून पळून जाऊन चिंतामणी पाषाण चोरण्यासाठी गेली. असुरांचा नेमका डाव तरी काय? असुरांचा हेतू देव कार्याच्या आड येणे हे नवीन नाही, परंतु या सगळ्या संघर्षात मार्ग चुकलेल्या एका मनुष्याचा जीव गेला ह्याचं दुःख अधिक आहे. हवा, हे घ्या. कामाच्या गडबडीत खायचं विसरू नका बरं. होय. बघा बरं, आज किती दिवसांनी आपलं घर हसतंय. तुळजाईच्या कृपेनं आता समजा सुरळीत व्हायला लागलंय. होय आई, कुंकवाच्या कामाला बी आता जोर आलाय. शेजारच्या गावातनं बी मागणी जोरात आहे. 2-3 दिवस मला तिकडे जावं लागेल. बर दादा, मी बी येणार आहे तुझ्या संग. अरे, तू पण येणार? होय, आजपर्यंत मनातल्या भीतीमुळे आपल्या या
पिढीजात कामापासून पळत राहिलो, पण आता म्या बी तुझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार. तुळजाईनं माझ्या लेकराचा हात धरला आणि त्याचं भलंच झालं. आहे मनातली भीती एकदा गेली ना की समज कसं स्वच्छ दिसायला लागते बघ. अरे सदा तू काय दिवस आहे आजचा, लय दिवसाने समज कुटुंब असं एकत्र आलं. होय, पण भिक्या नाही. होय अरे भिका कुठे गेला? अरे तो रागा रागा शेतावर आला, म्हणूनच तर म्या घरला आलो. लई संतापला होता. काल रात्रीचं समद सांगत होता. जाऊ दे त्याला, तुळजाईबद्दल त्याच्या मनात अजून राग आहे. पण एक ना एक दिवस त्याला नक्की कळत की देवी आई आपल्या लेकरांसाठी काय काय करते. अरे बाबा हे आमचं झालं. आता मला सांग आपलं शेत कसं आहे? आता समद चांगलं सुरळीत झालं आहे. पहिलं पीक तरारून आलंय आणि सावकार ते उचलायला तयार बी आहे. आता 2 दिवसात कापणी झाली की पावसाळी पेरणीला मोकळा. आता काय दिवस घरातच असेल. बरं झालं, मी आणि रायबा जरा बाहेर गावी चालली. घराकडे जरा लक्ष ठेव. तुम्ही काय बी चिंता करू नका, मी आहे नव. चिंता? अरे येड्या, चिंता तू नाही करणार तर आता चिंता तुला आतून पोखरणार आणि अशी पोखरणार की तिच्या वजाखाली तूच कोसळणार. असुरिकेचं कलेवर कुठे? मी असुरिकेच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी गेले, परंतु मी परत आले तेव्हा तिचं कलेवर तिथे नव्हतं. ते अदृश्य झालं होतं. ती जिवंत नव्हती याची मात्र मी खात्री केली होती. याचा अर्थ कोणीतरी तिचं कलेवर घेऊन गेले. म्हणजे हे सगळं आधीपासून आखलेलं कारस्थान असण्याची शक्यता आहे. असुरिकेचा खून आपल्या महालातील खंजीराने आणि त्यानंतर तिचं कलेवर अदृश्य होणं, ह्या सगळ्याचा एकच अर्थ निघतो. खरा मारेकरी आपल्या पक्षातलाही नाही आणि महिषासुराचाही नाही, परंतु तो हे सगळं कोणाला अडकवण्यासाठी करतोय. दोन्ही बाजूंमध्ये अविश्वास निर्माण झाला तर त्याचा फायदा तिसराच कोणीतरी घेणार आहे. परंतु देवी, हे सगळं करून नक्की कोणाचा फायदा आहे? कोण असेल ती व्यक्ती? आपल्याला त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. काही अशुभ शक्ती अशा जन्म घेतात की काही काळ त्यांच्यावर गूढतेचा पडदा असतो.